नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गेले काही दिवस मी ब्लॉग बनवला नाही आहे. आज करतोय सुरुवात. गेले काही दिवस मी थोडंसं कामामध्ये बिझी होतो. मीटिंग्स वगैरे घ्यायच्या होत्या. त्या लोकांना बोलायची प्लॅन वगैरे असं कामं होते. त्याच्यामुळे काही शूट वगैरे झालं नाही किंवा काही अडचणीमुळे झालं नाही. आज ट्राय करतो की पूर्ण ब्लॉग बनेल. इथून पुढे पण ट्राय करेल की पूर्ण ब्लॉग बनेल आणि अपलोड करेल. बघू काय होतं काय नाही. आता आवरलं, जेवण वगैरे केलंय. मम्मी डब्बा भरून देतीये. बस डब्बा भरला की निघायचंय आपल्या कामावर. युद्धावर निघायचंय. काम म्हणजेच आपलं युद्ध आहे. बेसिकली आज पण थोडंसं गिफ्ट्स वगैरे घ्यायचेत आणि तेच मीटिंगची प्लॅनिंग करायची. कसं या महिन्यामध्ये थोडं मीटिंग जास्त झाल्या आमच्या. 1-2 मीटिंग झाल्या. तर तेच प्लॅनिंग वगैरे चालू आहे आणि काही नाही बस आता आज जाऊन केशवला पण भेटायचंय. केशव 2-3 दिवस झाले भेटला नाहीये. त्याला भेटतो. बघू गप्पा मारू थोड्याशा. किट्टूजवरती चहा घेऊ मेन म्हणजे. किट्टूचा चहा 2-3 दिवस झाले मिस करतोय मी. तर तेच काल पण बाहेर होतो तर काल सुट्टीवरच होतो मी. आज आहे कामावरती. आज जाईल सिटीमध्ये. चलो मिलते हैं आपको. तर काहीच सकाळी शूट केलं थोडंसं. त्याच्यानंतर ऑफिसला गेलो. ऑफिसची कामं केले. नंतर बाहेर सरांसोबत बाहेर गेलो, व्हिजिट केल्या. त्याच्यानंतर उद्याच्या मीटिंग्सची कॉलिंग वगैरे केली. भरपूर कामं केले. गिफ्ट्स वगैरे घेतले त्यांच्यासाठी, ते पोस्ट करून दिले. भरपूर गोष्टी केल्या आणि त्याच गडबडीमध्ये काहीच शूट वगैरे करायचं राहून गेलं सर्व. बरंच काही होतं शूट करण्यासारखं, पण मग राहूनच गेलं ते. आणि मग संध्याकाळी घरी चाललेलो. आता जस्ट थोड्या वेळापूर्वीच आलो आहे. एक अर्धा तास झाला येऊन मला. आलो आणि जेवण वगैरे केलं बस आणि आता बसलोय. आता आय थिंक नेक्स्ट उद्याचं पण कंटिन्यू करेल. उद्या मी आय थिंक करेलच. बघू आता. आता झोपतो, जेवण वगैरे केलंय, झोपतो आता. गुड नाईट. तर गुड मॉर्निंग गाईज. ही दुसऱ्या दिवशी सकाळी चाललोय ऑफिसला. आत्ताच पेट्रोल वगैरे भरलंय गाडीमध्ये. तर निघालोय ऑफिसला. चलो. हे आमचं आहे गंगापूरचं शॉप आहे. इथं आलो आहे. काहीच घरून आलो, इकडे गंगापूर आलो इथे आणि इथं जस्ट एका डीलरकडे थांबलो आहे. विजिट वगैरे झाले आमचे सर्व. इथं थांबलो आहे इथं. इथून मीटिंगच्या ठिकाणी जायचं आहे त्या महाराजा हॉटेलला. तर सगळे कॉन्टॅक्टर्स वगैरे एकदा राऊंड अप कॉलिंग करून त्यांना बोलून घ्यायचं आणि मग मीटिंगला सुरुवात होऊन जाईल 6-6:30-7पर्यंत. गाईज आलं इथे ह्या हॉटेलवरती आलो आहे. महाराजा हॉटेल आहे नाव आहे. वैजापूर रोडवरती हॉटेल आहे. मस्त आहे. मी आधी बघून गेलो होतो सर्व गोष्टी. बुक वगैरे केल्या आणि आता थोड्या वेळात कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे येतील. एकदम मस्त वातावरण येतं. व्ह्यू पण एकदम चेक करा तुम्ही. भारी आहे सगळं. सगळं एकदम ओव्हरऑल एकदम ओके कंडिशन. काहीच टेन्शन नाही. निखिल बसला आहे तिकडे कोपऱ्यात. निखिलकडे जातो. एकदम भारी, एकदम जबरदस्त हॉटेल. कसं आहे निखिल? हां, फुलं वगैरे एक नंबर लावले माणसाने का? हा निखिल, वातावरण एकदम मस्त ठेवलं आहे माणसाने. एकदम झिंगाटच करून ठेवलं एकदम. काही जाता इथे बसलो आहे. निखिल बसला आहे. व्ह्यू चेक करा. एकदम सन बघायला जबरदस्त दिसतोय. सनसेट होतोय मस्त. बघत बसलाय. कोणाला तरी बोलत बसलाय फोनवरती. हे आता सेट झालाय पूर्ण, ऑल सेट. प्रोजेक्टर लावलाय. चेअर्स पण झालेत, त्यांनी लावून दिलेत आपल्याला चेअर्स. इथं हा पडदा पण लावलाय. पूर्ण अरेंजमेंट झाले. आता कॉन्ट्रॅक्टर यायची वाट बघतोय फक्त. ते आलं की थोड्या वेळात आमची मीटिंग चालू होऊन जाईल. हॉटेल आहे इथे. हा वैजापूर रोड आहे. गंगापूर वैजापूर रोड. आणि हे हॉटेल आहे. इकडे थांबलं आहे बाहेर दाखवण्यासाठी. तसं मस्त हॉटेल आहे. एंट्रन्स पण खूप छान आहे याचा. ही इथून इकडे हॉलसाठी एंट्री आहे समोर. तो ब्राऊन कलरचा हॉल आहे. मस्त आहे सर्व. हॉटेलच एकदम निवडलं आहे. थोडंसं रेट कॉस्टली आहे, बट ठीक आहे. एकदम ओके. सगळं कार्यक्रम व्यवस्थित होऊन जाईल इथं. भारी सर्व. हायवे काही आत्ता जस्ट घरी आलो आहे. मीटिंग वगैरे सगळं झाली. आत्ता वाजले 11:15 झालेत. एक 80 ते 90 किलोमीटर घर तिथून 2 तास लागले मला यायला.
आता पोचलो 9 वाजता निघालो होतो. 11 वाजता पोचलो इथं घरी. जेवण वगैरे तर तिथंच केलं होतं. जस्ट फ्रेश झालो आणि आता झोपतो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.